आता तुम्ही बघू शकता मागचा प्लॉट आपला हा उन्हाळ्यात सुद्धा हे आहे हार्वेस्टिंगला 15 दिवसात तयार होते. आज साधारण 50-55 रुपये मार्केट आहे त्याला सुद्धा. शेतकऱ्याच्या जर दृष्टिकोनातून विचार केला तर शेतकऱ्याला महत्वाचं आहे उत्पन्न निघणं. उत्पन्न. तर उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून म्हणजे पैसा मिळणं हीच त्यातनं म्हणजे हेतू असतोय शेतकऱ्याचा. बरोबर आहे. तर सध्या मला सांगा आता दोन्ही व्हरायटीत जर कोणाला म्हणजे लागवड करायची झाली तर शेतकऱ्यानं व्हरायटी निवडताना कोणती व्हरायटी म्हणजे निवडली पाहिजे मार्केटच्या दृष्टिकोनातून? मार्केटच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याने माझ्या मते तैवान पिंक बेस्ट व्हरायटी आहे. त्याला पर्याय असू शकत नाही. कारण एकरी तुम्हाला 25 ते 30 टनापर्यंत एकर जातोच त्याचा कसाही केलं तरी. आणि अपेक्षित प्रमाणे त्याला 20-30 रुपयाने जरी भाव गावला तर ऊस शेतीपेक्षा प्रॉफिट मध्ये तर शेतकरी जातो. आणि त्याच्या नशिबात असलं भाव जर भेटला मग तर काय विषय संपला. भरपूर प्रमाणात उत्पन्न भेटते. मग तसं रेड डायमंडचं मिळत नाही का? रेड डायमंडचं मिळत नाही कारण त्याला सेटिंग कमी प्रमाणात होते. जास्त टेम्परेचर चालत नाही. आता तुम्ही बघू शकता मागचा प्लॉट आपला हा उन्हाळ्यात सुद्धा हे आहे हार्वेस्टिंगला 15 दिवसात तयार होते. आज साधारण 50-55 रुपये मार्केट आहे त्याला सुद्धा. ती हाय टेम्परेचरला तो माल टिकत नाही. त्यामुळे आपण तैवान पिंकचीच निवड केलेली आहे.